हे साहेब आज आपला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपण काय संकल्प केले? जी बेरोजगारी वाढली आहे आणि विद्यार्थ्यांवर आज जो अवकाळा सुरू आहे, शैक्षणिकदृष्ट्या असो, नोकरीच्या संदर्भात असो, आताच नुकतं नीटचं जे प्रकरण बाहेर आलं आहे की त्याच्यामुळे विद्यार्थी कुठेतरी त्रासला आहे, हताश झाला आहे. त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आज वाढदिवसानिमित्त आपलं काय नेमकं नियोजन केलं? आज प्रत्येक वाढदिवसाला माझे पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो की मित्रपरिवार असो, नेहमी मला भेटायला येतात. आज त्यांच्यासोबत आज भेटीगाठी होईल, आज त्यांच्यासोबत स्नेहमिलन होईल. आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटनाचा समारोह आहे काय सांगू? हो, आज मी नवीन क्षेत्रामध्ये मी पदार्पण करत आहे. मी डेव्हलपर्स आणि बिल्डरचं माझं नवीन फर्म तयार झालेला आहे आणि बेसा आणि महालात मी नवीनच माझी स्कीम लवकरच लॉन्च होणार आहे. त्याचप्रकारे पेवठा आणि वेळाहरीला माझं लेआउटसुद्धा लॉन्च होत आहे. त्याच ऑफिसचं आज एक पूजनाच्या जन्मदिवसानिमित्त पूजनाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. आगामी निवडणुकीमध्ये आपली तयारी आहे का महानगरपालिकेची? महानगरपालिका पूर्ण आम्ही ताकदीने उतरू. त्याचप्रकारे येणारी विधानसभासुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने उतरू. हा संकल्प आम्ही आज सोडलेला आहे. काय चित्र राहणार मनसेचं महाराष्ट्र? चांगलंच राहील, नक्कीच चांगलं राहील. मित्रांना काय आव्हान? आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन्हीसुद्धा म्हणजे इकडली तिकडली कोणीही असो, आज कोण कुठं आहे समजत नाही. काँग्रेस असो की शिवसेना उद्धव ठाकरेजी असो किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असो, यांना लोकांनी भरपूर अनुभव घेतला आहे. यांचा जो लोकांसाठी जो फक्त स्वतःसाठी हे राजकारण करत आहे, लोकांसाठी राजकारण करत नाही. म्हणून एकदा तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी अजमावून पाहावं आणि आपले भरभरून मतं देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला एकदा तरी निवडून द्यावं, जेणेकरून या लोकांना चपराक बसेल आणि महाराष्ट्राचा कुठेतरी विकास होईल. महाराष्ट्रामध्ये मनसे तिसरा पर्याय होऊ शकतो? 100%. आज लोक आतुरतेने पाहत आहे. आम्ही थोडंसं कमी पडत आहे तिथे पोहोचायला, परंतु येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या आधी मी प्रत्येक घरोघरी पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जास्तीत जास्त जागा लढून आमचे आमदार विधानसभेवर पाठवण्याचा आमचा संकल्प आहे. नागपूरची काय स्थिती राहणार? मनसे कुठल्या मतदारसंघातून आपण? जवळपास आम्ही सर्वच मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे, परंतु 3 ते 4 मतदारसंघात आम्ही कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. तिथे पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. त्याच नागपूर म्हणजे ग्रामीण सुद्धा आम्ही त्याच ताकदीने उतरणार आहोत. आपलं नाव? मी मंगेश ढुके, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष.